हरिओम. आज गुरुवार 13 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला सांगणार आहेत की प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतोय. प्रत्येक मनुष्याला आनंद समाधान हवा आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसं घराचं साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की परदेशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नाही. आणि म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे तेच समाधान ठेवावं ना. परमार्थात अधिकार कोणी कुणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. आणि मग अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर मग विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं जरूर आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विष भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवत नाही तो. तद्वत शास्त्र आपलं चुकतं कुठे ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण ते करणं आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करत नाही. म्हणून कसंही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेनी अश्रद्धेनी कसंही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही, हे खास. नाम श्रद्धेने घेतलं तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.